उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली। या उच्चस्तरीय बैठकीमध्ये पाकिस्तानबाबत आक्रमक पवित्रा घेणार असं सरकारने ठरवलेलं आहे। तसंच उरी हल्ल्याच्या मास्टरमाइंडला देखील शोधून काढून त्यांच्यावरती कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यापुढे दहशतवादी केंद्रांवरती लक्ष केंद्रित करता येणार असून सर्व तयारीनिशी प्रतिहल्ला केला जाणार आहे असं देखील सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, मनोज सातवी आपल्यासोबत आहे। मनोज, पंतप्रधानांसोबत बैठक झाली। या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं की घाईघाईने काहीही न करता संपूर्ण विचारांती आणि मास्टरमाइंडला पहिल्यांदा शोधून काढून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। मयांक, नक्कीच 7 रेसकोर्सवर ही बैठक झालेली आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी राजनाथ सिंग यांनी जी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती, त्यानंतर बैठकीनंतर राजनाथ सिंग आणि अरुण जेटली हे थेट 7 रेसकोर्सवर गेले आणि त्यानंतर पंतप्रधानांसोबत त्यांची महत्त्वपूर्ण अशी बैठक झाली। या बैठकीमध्ये या हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण आहे हे शोधून काढलं जाईल आणि त्या संदर्भात पाकिस्तानवर कशा प्रकारे कारवाई केली जाईल त्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल आणि घाई गडबडीने कोणतीही कृती केली जाणार नाही अशा प्रकारचं रणनीती या बैठकीत करण्यात आल्याचे आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। कारण या अगोदर झालेल्या बैठकीमध्ये सुरक्षा सल्लागार अजित डोभालही होते, त्याचप्रमाणे IB आणि NSI चे अधिकारीही होते। यांच्याशी सल्लामसलत करूनच ही बैठक पुढची पंतप्रधानांबरोबरची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये थेट युद्ध नाही पण पाकिस्तानला जरब कशा प्रकारची बसेल या संदर्भातला विचार विनिमय झालेला आहे आणि त्या संदर्भात कशा प्रकारे रणनीती आखायची हे या बैठकीत ठरल्याचं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। मयांक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। मनोज सातवी आमचा प्रतिनिधी माहिती देत होता। एक महत्त्वाची बैठक पंतप्रधानांच्या घरी झाली। गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, त्याचसोबत IB रॉचे प्रमुख आणि लष्कराचे प्रमुख दलबीर सिंग सुहाग या ठिकाणी उपस्थित होते। लष्करी कारवाई विचारांती केली जाईल। घाईघाईमध्ये लष्करी कारवाई केली जाणार नाही, मात्र दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर आणि त्यांच्या कॅम्पवरती लक्ष ठेवलं जाईल आणि त्यानंतरच कारवाई होईल अशी माहिती सूत्रांनी दिली।